नमस्कार. बोलबेडूच्या हवा कोणाची मध्ये आपलं स्वागत. आपण अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय. पारनेरमध्ये आपण बघितलं, शहरामध्ये बघितलं आपण, नगरमध्ये, आणि आता आपण पाथर्डीमध्ये आलेलो आहोत. पाथर्डी जो भाग आहे हा नगर दक्षिण समजला जातो आणि हा दुष्काळी भाग आहे. या ठिकाणी नेमकं काय वातावरण आहे, इथं हवा कोणाची आहे, आपल्यासोबत पाथर्डीचे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. यंदाची जी लढत आहे ती म्हणजे एक प्रकारे आमदार विरुद्ध खासदार अशी आहे. म्हणजे लंके जे आमदार आहेत आणि त्यांनी आता खासदारकीसाठी ते लढवत आहेत आणि विखे जे आहेत ते ऑलरेडी खासदार आहेत. पण जो प्रचार बघितला तो एकंदरीत शहरामध्ये जरा थोडासा वेगळा आहे. म्हणजे नरेंद्र मोदींची सभा आहे, त्यातले मुद्दे असतील किंवा शरद पवारांच्या ज्या सभा आहेत त्या बघितल्या. पण आपण जेव्हा इकडं येतो पाथर्डीमध्ये तेव्हा इथं कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरतात? सध्या तरी आता आम्हाला पाणी नाही आहे इथं. आम्हाला 12-12, 13-13 दिवसांनी पाणी मिळतं आहे. म्हणजे त्याच्यात पाहिलं तर आपण सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा बेरोजगारी म्हणता येईल. बेरोजगारी वगैरे महाराष्ट्रात जे आपल्या कंपन्या आलत्या आत्ता त्या गुजरातमध्ये गेल्या आहे ना. म्हणजे रोजगारावर हे झालं. मी एक स्वतः MPSC करणारा विद्यार्थी, परंतु सरकारच्या नाकारत्यापणामुळे मी म्हणजे MPSC करतो पुण्यामध्ये, परंतु जागाच निघत नव्हत्या. 4 वर्ष झाले आम्ही वाट पाहतो MPSCच्या PSIच्या वगैरे 400, 500, 400, 500 अशा जागा निघायच्या. त्यामुळे काय व्हायचं, सगळे राज्यसेवा म्हणजे या UPSC लेवलचे जे कॅन्डिडेट आहेत ते खाली येऊन राज्यसेवेची परीक्षा टॅकल करत होते त्यामुळे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जागा नाही. त्यामुळे निराश होऊन पोरं सुद्धा दुसऱ्याकडे वळले. त्यामुळे जे बेरोजगारी वाढली त्याचं प्रमाण ते. तर त्यामुळे हा दुष्काळीग्रस्त आपला भाग आहे नाही का, पाथर्डी भाग. त्यामुळे इथं पोलीस भरतीसुद्धा चांगल्या प्रमाणात पूर्ण करतात, परंतु मुलांना स्कोप नाही आहे, कारण जागा नाही आहे. तेवढ्या जागा त्या प्रमाणात जागा निघत नाहीत आणि त्यामुळे बेरोजगारी भरपूर प्रचंड प्रमाणात आमच्या दुष्काळ आहे, बेरोजगारी आहे, त्यामुळे स्थलांतर वगैरे पण आहे. मला सांगा की अशा ह्याच्यामध्ये लंकेंनी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये ते उतरले आणि पारनेरच्या भागामध्ये त्यांचं थोडंसं काम आहे, ते कोविडच्या काळामध्ये विशेषतः लोक असं म्हणतात की त्यांनी काम चांगलं केलं किंवा संपर्क केला तर ते लगेच अवेलेबल होतात किंवा त्यांची यंत्रणा आहे. पण दुसरीकडे विखे पाटील जे आहेत त्यांचीसुद्धा मोठी यंत्रणा नाही म्हटलं तरी. नगर जिल्हा तसा मोठा आहे आणि ते स्वतः खासदार आलेले आहेत. त्यांना वारसा पण मोठा आहे. म्हणजे अगदी विठ्ठलराव विखेंपासून म्हणजे बाळासाहेब विखे किंवा राधाकृष्ण विखे असं एक प्रकारे एक वारसा आहे. पण इथं विखे आणि लंके असा सामना आहे का वेगळा सामना आहे? कारण मोदींची सभा होऊन गेली इथं आणि कुठंतरी एक लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळं ह्याचे प्रश्न राष्ट्रीय आहेत असं पण भासवलं जाते. तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचं ठरणार आहे? स्थानिक मुद्दे जे आहेत तिथले, यांनी सांगितलं दुष्काळ, म्हणजे बेरोजगारी, महागाई वगैरे, स्थलांतर, हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत का धर्म, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे? आमच्या इथं धर्मावर इलेक्शन होणारच नाही आहे. आमच्या इथं जे चालू आहे स्थानिक ह्याच्यावर तर कामकाजावर होणार आहे. हो, कामकाजावर. आज तसा विषय केला ना, खासदार म्हणून विखे साहेब एकदम सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आज लंके साहेबाचं जर काम पाहिलं तर लंके साहेब दवाखान्याचं काम राहून द्या, कोणचे बी कामं राहून द्या, लंके साहेबाला फोन केला ते एक तर सगळ्यात पहिला मोठा मुद्दा म्हणजे स्वतः लंके साहेबच कॉल अटेंड करते आणि बाय चान्स त्यांच्याकडून उचलले नाही गेला तर लंके साहेब परत तासभराने म्हणा, अर्ध्या तासाने म्हणा, त्या कॉलचा रिप्लाय देतात आणि 100% काम मार्गी लावतात. इथं जी लढत आहे ती विखे विरुद्ध लंकेच होणार आहे. तरी पण एक मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे. इथून जवळून म्हणजे जवळ बीड आहे. बीडमध्ये तर आपण बघितलं की आरक्षणाचा मुद्दा कसा पेटलेला आहे आणि नाही म्हटलं तरी जवळपास त्याचा परिणाम होतोच. तर इथं तो मुद्दा कसा आहे मराठा आरक्षणाचा? जातीय समीकरण कशी आहेत? कारण मराठा, वंजारी, आता दोन्ही उमेदवार जर बघितले तर मराठा आहेत, पण इथं मोठा समाज जो आहे तो वंजारी पण आहे, मराठा पण आहे. तर इथली जातीय समीकरणं कशी होतील आता या निवडणुकीमध्ये, कशी होतील? म्हणजे वर्किंग काय वर्क होईल इथं? नाही, मराठा मोर्चाचे बी परिणाम होणारच आहे. आरक्षण नाही दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खासदार साहेबांनी आरक्षणाबाबतीत ह्याच्यात संसदेत एक बी प्रश्न विचारला नाही आणि बोलले बी नाही. त्यांनी मागच्या ह्याच्यात 6 महिन्यापूर्वी मोदी साहेबाची सभा बी घेतली उत्तरेमध्ये. मोदी साहेबांनी बी काय आश्वासन नाही दिलं. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाचा 100% इफेक्ट होणारच आहे. आरक्षणावरती तुमचं असं म्हणणं आहे की सुजय विखे असतील किंवा मोदी असतील त्यांनी एक प्रकारे मौन बाळगलेलं आहे? 100%
स्टँड घेतला नाही अजिबात शेवटपर्यंत. त्यांनी मौन बाळगलं. उत्तरेत आलते मोदीजी, त्यांनी मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाही ते तेव्हा सुद्धा. आणि आम्ही देऊ वगैरे काही नाही दिलं. ते पण ते 10% दिलं, ते पण टिकू शकणार नाही असं हे दिलेलं आहे आरक्षण आता. म्हणजे ते तर समजा तो म्हणजे आम्ही सर्वसामान्य, मी एक MPSC करणारा विद्यार्थी, मला कळतं आहे हा मुद्दा हा केंद्राचा मुद्दा आहे, हा राज्याचा मुद्दा नाहीच आहे. सरळ सरळ सबशेल. कारण जेव्हा लोकसभेत म्हणा किंवा राज्यसभेत जेव्हा तो मुद्दा आपण ते पारित करू बुवा काय मराठा विधेयक ते पारित करू, तेव्हा ते खाली लागू होणार आहे ना. म्हणजे विधानसभेचा हा मुद्दाच नाही. हां, असं म्हटलं जातं की भाजपचा जो हे आहे एकंदरीत फोकस तो OBC आरक्षणावरती आहे. माधव पॅटर्न म्हटला जातो. म्हणजे माळी, धनगर, वंजारी, OBC हा DNA आहे असं वाक्यसुद्धा येतं. तेच चालू आहे ना सर. धर्माच्या नावावर भांडणं करून ते निर्माण करण्याचं हेच BJPचं काम आहे, बाकी काय दुसरं. मग फडणवीस म्हणतात की मला ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं होतं किंवा जरांगे जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यावरतीच हल्ला केला होता. जरांगे फॅक्टर किती आहे इथं? जरांगे फॅक्टर ॲक्टिव्ह नाही आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं की बाबा मी माझे उमेदवार वगैरे मी काय उभा नाही करणार, पण जो मराठा आरक्षणाच्या आड येईल त्याला पाडा असं म्हणतात. इथं काय साधारणतः इथं भरपूर त्यांचा फॅक्टर चालणार आहे. कारण काय होतंय, तुम्ही आता आंतरवलीला पाहिलं किती लोक मारले वगैरे म्हणा किंवा काय केलं, सुरुवातीला लाठीचार्ज केला भरपूर. त्यानिमित्ताने आमच्या गावातून जेव्हा हे गेले ते आपले मनोज जरांगे पाटील गेले, तर लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद त्यांना दिलता. तुम्हाला सांगतो, सकाळी म्हणजे दुपारी 4च्या दरम्यान गेलं ना, रात्री 9 वाजेपर्यंत गाड्या तशा चालल्या होत्या. इतका प्रतिसाद त्यांना मिळाला. त्याच्यामुळं नक्कीच आरक्षणाबद्दल तर रोष आहे असं आपण या बाजूला वळूयात. तुम्हाला काय वाटतंय की इथं कुठले मुद्दे प्रभावी ठरणार आहेत? जातीय आरक्षण जसं त्यांनी सांगितलं आता, मराठा वंजारी तो फॅक्टर आहे का? धर्माचे जे मुद्दे आहेत, कारण मोदी आता सातत्याने त्यांच्या भाषणामध्ये जे आहेत ते वेगवेगळे मुद्दे आणत आहेत. अगदी काल फडणवीस म्हटले की अहमदनगरचं नाव अहल्यानगर होईल मोदी आल्यानंतर. म्हणजे एक प्रकारे तो पण फॅक्टर इथं आहे का इथं स्थानिक मुद्दे जे आहेत, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, हे जास्त चालणार आहे? मुळात म्हणजे अहिल्यादेवी जे होत्या हे सर्व समाजाची संपत्ती आहे. ती म्हणजे एकट्या कोणत्या समाजाची संपत्ती नाही आहे. मुद्दा म्हणजे फडणवीस साहेबांना फक्त हा निवडणूक आले तेव्हाच हा मुद्दा आठवतो. आणि धर्माच्या नावाखाली हा 2014पासून हा भाजपचा जो ट्रेंड राहिलेला आहे हिंदुत्व. पण हिंदुत्व तुम्ही जे म्हणता, आज खरं बोलायला गेलं तर तुम्ही विचार करा, भाजपचे वरिष्ठ पातळीवरचे जे मोठे 2-3 दिल्लीतले नेते आहेत, ह्यांच्या मुलीच त्यांच्याच पक्षाच्या मुस्लिम समाजाच्या यांना दिलेले आहेत ना. मग त्यांचं हिंदुत्व कुठं गेलं? मग तुम्ही का सोयरीक केली? ती तुमच्या राजकीय पोळी भाजून घेतली ना. मग इथं जातीचं आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही म्हणला मराठा फॅक्टर हा इफेक्ट जाणवणार आहे. आणि तुम्ही दुसरा उल्लेख केला ते वंजारी फॅक्टरचा उल्लेख केला. आणि तुम्ही पंकजाताईंच्या बाबतीत बीडमध्ये ते बोलला. मुळात म्हणजे 5 वर्ष झाले या भारतीय जनता पार्टीने, भारतीय जनता पार्टी तर आहेच, पण देवेंद्र फडणवीसांनी जे पंकजाताईंचं खच्चीकरण केलं, जे त्यांना कुठं संधी दिली नाही, ताईंचं कर्तृत्व असतानासुद्धा, आतासुद्धा जे तुम्ही आरक्षणाचा मुद्दा म्हणताय या बीडमध्ये जाणवतं आहे, हा आरक्षणाचा मुद्दा नाही, हा फडणवीसचा कुटील डाव आहे त्यांना पाडायचा, पंकजाताईंना संपवण्याचा. तुम्हाला असं म्हणायचं की पंकजाताईंना जे आत्ता लोकसभेला उभा केलेलं आहे तर ते जिंकून आणण्यासाठी नाही, कारण धनंजय मुंडे जे आहेत त्यांनीच त्यांचं पालकत्व घेतलेलं आहे. म्हणजे जरी मागं त्यांच्यामध्ये वितुष्ट होतं किंवा ते पंकजा मुंडे हरायला सुद्धा कारणीभूत ठरले होते, पण आता तेच असं म्हणतात की मी निवडून आणणार. तुम्हाला हे पटत नाही आहे का की पंकजा मुंडेंना फडणवीस असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा हे सगळेजण मदत करतील आणि निवडून आणतील? कुठील म्हणजे पाडायचं राजकारण आहे? धनंजय मुंडेंचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे, पण आष्टीमध्ये जे शिस्त आहे, धनंजय मुंडेंचं आत्ता जे भाषण झालं की बाबा तिथं आजबे काका आहेत, धोंडे आहेत माजी आमदार, त्याच्यानंतर सुरेश धस आहेत, यांना उद्देशून ते बोलले होते की गावात तुम्ही असे रिपोर्ट देतात की गावातली लोक आमचे ऐकत नाही आहेत. मग याचा अर्थ काहीतरी वरून शिस्त आहे, याचं स्पष्ट जाणवतं. पाथर्डीमध्ये आहोत, हे सगळं जे राजकारण आहे ते पलीकडे बीडमध्ये शिस्त आहे, ते बरोबर आहे. पण पाथर्डीमध्ये इथले जे स्थानिक आमदार आहेत, मोनिका राजळे, त्यांचा इथं इम्पॅक्ट नाही आहे भाजपचे इथं स्थानिक आमदार असल्यामुळं. इथं वातावरण तुम्हाला असं वाटत नाही भाजपला अनुकूल आहे का? इथं पण लंकेच आहेत. भाजपला इथं अनुकूल वातावरण राहिलेलं नाही आहे. ज्यावेळेस मुंडे साहेब होते, पंकजाताई आमदार होत्या, त्यावेळेस अनुकूल होतं, पण पंकजाताईंवर जो अन्याय केला भाजपने, त्यामुळे तो फॅक्टर कमी झालेला आहे. आणि मोनिकाताईंचा विषय काढला तुम्ही तर आता त्यांची बाईट आलेली एक सकाळ पेपरला की या भागासाठी पाणी प्रश्न आणि ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि मग 10 वर्ष आमदार तुम्हीच होता ना, मग 10 वर्ष तुम्ही संसदेत काय गोट्या खेळत बसले होते का?
तुम्ही का नाही मांडले तिथं याच्या विधान भवनात हे प्रश्न? आणि तुम्ही आज मुलाखत देऊ राहिले सकाळ पेपरला, हे तुमचा नाकर्तेपणा आहे, स्पष्ट जाणवतं. तुम्हाला काय वाटतं की इथं कुठले मुद्दे प्रभावी ठरतील? म्हणजे आता आता आपण चर्चा बघतोय त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे येत आहेत, दुष्काळाचे येत आहेत मुद्दे, पाणी टंचाईचे मुद्दे येत आहेत, मराठा आरक्षणाचा जो रोष आहे तो येतोय, नोकऱ्या स्थलांतर हा पण येतोय मुद्दा. तर तुम्हाला काय वाटतं इथं काय साधारणतः, आणि इथली जातीय समीकरणं बघितली किंवा स्थानिक गणितं बघितली, एका लोकसभा मतदारसंघात 6 आमदार असतात, ते बघता लंके हे जरी लोकप्रिय असले किंवा आमदारकी म्हणूनचं काम चांगलं असतं, ते पहिलीच त्यांची ही लोकसभेची उमेदवारी आहे, त्या अर्थाने ती कोरी पाटी आहे. आणि दुसरीकडे विखे जे आहेत ते तसे अनुभवी आहेत आणि त्यांच्या पाठीमागे मोठी यंत्रणा आहे, वारसा पण मोठा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणाचं पारडं जड आहे? मुळात पाहायचं झालं ना तर नगर दक्षिण हा जो मतदारसंघ आहे हा दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भाग असल्यामुळं तुम्ही जर इथल्या लोकांचं स्टडी केलं तर आमच्याकडे समाज हा सुशिक्षित आहे, शिक्षणावरती भर आहे, कारण शेतीतून उत्पन्न नाही आहे. मग काय उपजीविकेसाठी काय तर आपल्याला अभ्यास करणे आणि आपण नोकरी मिळवणं आहे. तर ह्या नगर दक्षिण भागातून असंख्य मुलं पोलीस भरती होतात, MPSCतून PSI होतात, राज्यसेवेत सुद्धा आमचा नगर दक्षिण हा खूप पुढे आहे. एकंदर हा सुशिक्षित वर्ग आहे. इथे विद्यार्थ्यांची गरज काय आहे तर यांना स्पर्धा परीक्षांमधून संधी भेटावी, नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी झटणारे सकाळ संध्याकाळ झटणारे मुलं ह्या परिसरात आहेत. ह्या ठिकाणी काय झालं आहे की बेरोजगारी वाढली आहे, हा पहिला फटका BJP सरकारला, मोदी सरकारला बसणार हे नक्की आहे. दुसरं सामाजिक जे म्हणताय की इथे कसं आहे की वंजारी समाज, मराठा समाज असं चालतं आहे, पण आज म्हणजे वंजारी समाजसुद्धा मुंडे घरावरती जो काही अन्याय चालू आहे BJPकडनं हे समाजाला दिसतंय, कळतंय की दोन्ही बहिणींचं खच्चीकरण चालू आहे. आत्ताच बघितलं तर खासदार ताईला घरी बसवलं आहे आणि पंकजा ताईंना खासदारकी दिली आहे. मग आता तुम्ही सांगा की दुसरी जे खासदार बहीण आहे ती आता काय करणार आहे? आमदारकी लढवणार का? नाही. म्हणजे मुंडे घरातलं एक पद यांनी काढून टाकले. ह्यामुळं वंजारी समाजसुद्धा ह्या घटनेमुळं नाराज झालेला आहे. जे पाठबळ भेटायचं वंजारी समाजाचं, आजही वंजारी समाज मुंडे साहेबांचा खूप मोठा म्हणजे भक्त आहे. पण ह्या BJPच्या ह्या सगळ्या कारस्थानांमुळं विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आमचा समाज हा नाराज आहे. आता राहिला विषय मराठा समाज. मराठा समाजाचं असं झालं आहे की जरांगे पाटलांचा जो इफेक्ट आहे तो या ठिकाणी खूप जाणवणार आहे. इथेच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा, शेजारी जिल्हा आहे, त्याचा परिणाम इथेही आहे आणि तिथेही आहे. म्हणजे मराठा समाजाचं वोटिंग हे BJPला होणार नाही. हाच मुद्दा जो आहे तो जास्त प्रभावी. बेरोजगारी आणि आरक्षण ह्या दोन गोष्टी खूप याच्यावरती आहेत इथे. काल मोदींची सभा झाली, 2014लाही मोदी आले होते, 2019लाही सभा आली होती, काल पण आले 2024ला. लोक म्हणतात की रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. मोदींच्या सभेनंतर काय बदल झाला आहे का? वातावरण ढवळून निघालं आहे का? कारण नगरमध्ये हा थोडासा जाणवतो आपल्याला, धर्माचा जो प्रभाव आहे तो. बरं, बाकी तुम्ही जसं म्हटलं की पाथर्डी, श्रीगोंदा वगैरे या ठिकाणी जसं आपण जातो तसं खरे मुद्दे जाणवतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो महागाई, बेरोजगारी वगैरे. पण कुठंतरी हा मुद्दा, आता आम्ही जेव्हा नगरमध्ये होतो तेव्हा होता, 370 असेल, राम मंदिर असेल किंवा धर्माचा मुद्दा असेल. तर तुम्हाला वाटत नाही मोदींच्या सभेचा काय परिणाम? नाही, अजिबात होणार नाही मोदींच्या सभेत. मोदी साहेब ज्यावेळेस काल मोदी साहेबांची जी सभा झाली, मोदी साहेब हे थेट वरच्या लेवलचं बोलतात. मोदी साहेब जे आज समाजाला जे प्रश्न मूलभूत आहेत त्याच्याबद्दल ते बोलत नाही ना. आज बेरोजगारी आहे, महागाई आहे, आज सगळंच वाढलं आहे ना. मोदी साहेब थेट वरच्या लेवलचं बोलते. वरच्या लेवलचं काही दिलीप गांधी कसे निवडून आले? जवळपास माझ्या मातीनुसार 3दाच निवडून आले दिलीप गांधी, बरोबर ना? मग हे काय होतं नेमकं? त्यांना तेवढा तगडा आणि स्ट्रॉंग उमेदवार मिळाला नव्हता. आत्ता तुम्ही लंके साहेबांचं पाहिलं तर लंके साहेबांसोबत जे पाथर्डीले समजा प्रताप काका ढाकणे असतील, पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे उभा आहेत. परत रोहित दादा असतील, प्राजक्तदादा तनपुरे असतील, असे भरपूर नेतेवर म्हणजे मोठा वर्गही तो आज लंके साहेबांसोबत उभा आहे. आणि जे महाराष्ट्रात जे कोरोनामध्ये ज्यांनी काम केलं लंके साहेबांनी, त्या मुद्द्यावर तर नक्कीच त्यांना जनता निवडून आणतील असं तरी आम्हाला तरी वाटतंय. कारण आपण मोदींची सभा आत्ता पाहिली, सगळ्यात खोटं बोलणारा पंतप्रधान म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण काय होतंय, तुम्ही जे लोकांना पाहिजे मुद्दे ते अजिबात बोलत नाही, तुम्ही तिसरेच मुद्दे बोलतायत. म्हणजे आता हे काँग्रेस आल्यावर काय करीन हे ते सांगू राहिले भाषणात त्यांच्या, नाही का? काँग्रेस आल्यावर तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा ना मला. पुलवामाचा अटॅक असेल, तुम्ही बघा प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर एक ना एक कुठं ना कुठं एक अटॅक होतो, हे होतं. म्हणजे हे सगळं लोकांना आता कळून चुकलेलं आहे. आत्ता पण एक सकाळला बातमी असली मी एक 4-5 दिवसापूर्वी
कुठंतरी एक अटॅक झाला. मग हे आता लोक ठरवून करतात का असं पण आम्हाला कथा हे झालं पण गेली 10 वर्ष जर आपण बघितलं तर जे काही मुद्दे आहेत हिंदुत्वाचे, म्हणजे 370 रद्द करणं असेल किंवा राम मंदिराची उभारणी करणं असेल, त्याचबरोबर फुकट मोफत रेशन असेल ते देणं असेल किंवा लाभार्थी स्कीम आहेत, उज्ज्वला गॅस सारखी गोष्ट असेल, किंवा शेतकऱ्यांना ह्यांचं असं म्हणणं आहे की कोणीच काय देत नव्हतं, आम्ही निदान त्यांच्या खात्यात थेट 6,000 रुपये देतोय. आता खाली पण शिंदे फडणवीस पण 6,000 रुपये द्यायला लागले, म्हणजे 12,000 रुपये मिळत आहेत. त्यामुळं एक लोकांच्या मिनिमम अपेक्षा असतात. लोक काय म्हणतात की निदान रेशन तरी मिळते, निदान डायरेक्ट पैसा तरी मिळतोय. तुम्हाला या लाभार्थी योजनांचा पण परिणाम वाटत नाही? ऐका ना तुम्ही, आता शेतकऱ्यांना हे पण कळून चुकलं आहे का, आता जी GST आलाय नवीन, पण 18% GST आलाय. आपण पहिलं जे धान्य घ्यायचो, जे खतं घ्यायचो, ते खतं पहिलं 4-5 हजार मिळायचे ना, ते आता 15-16 हजारला गेलेत ना. हे शेतकऱ्याला तर फरक कळतोय. पहिलं पेट्रोल किती होतं, पेट्रोल होतं 60-65 बरोबर ना, गॅस टाकी होती 400 रुपये, आता त्याचा भाव कुठे गेलाय, आज 1100-1200 रुपये गॅस टाकी. पेट्रोल गेलं 100 पार गेले, 115 रुपये पेट्रोल झाले. मग ह्याचं म्हणजे खतं वगैरे शेतकऱ्यांचे जे खतं आहेत ते आज जायला गेले 10 म्हणजे पहिले 4-5 हजार मिळायचे, आता ते 10-12 हजार रुपये गेले. त्याचे 18% GST भरून मग शेतकरी ते भरतोय. म्हणजे शेतकऱ्याचा पैसा घेऊन शेतकऱ्यालाच वाटला जातोय सरळ, बरोबर आहे ना. मग त्यामुळे हे शेतकऱ्या सुद्धा आता कळायला लागले. त्यामुळे यंदा शेतकरी वर्ग सुद्धा शेतकरी अवेअर झालेला आहे हो, की हे जे पैसे देत आहेत तर ते आपलेच पैसे काढून आपल्याला देतात, ते तुटपुंजी मदत आहे तुम्हाला म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं, हाच मला मुद्दा म्हणायचा की लाभार्थी योजना हे एक भाजपचं फार मोठं बलस्थान समजलं जातं. मी जर सांगितलं की वेगवेगळ्या योजना असतील, म्हणजे पंतप्रधान आवास योजना असेल, काही लोक म्हणतात बाबा आम्हाला घर मिळालं, किंवा शौचालय, किंवा गॅसचं कनेक्शन असेल, किंवा आत्ता मी जसं म्हटलं की सन्मान निधी असेल ह्याचा, तर याचा आणि ह्या जोडीला एक राम मंदिर किंवा हे बाबा काय 370 रद्द करणं असं आहे. तर तुमच्या भागामध्ये तरुण पिढी, फर्स्ट टाईम वोटर्स किंवा महिला वगैरे यांच्यावरती याचा परिणाम होतोय का नाही? लाभार्थीचं जर म्हणाल तर आमचा हा जो परिसर आहे सुशिक्षित असल्यामुळं लोकांना तेवढी समज आहे. शेतकरी जरी असला ना तरी शेतकऱ्याच्या घरामध्ये शिक्षक आहेत, शेतकऱ्याच्या घरामध्ये डॉक्टर आहेत, शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर आहे, शेतकऱ्याचा मुलगा आज IAS झालेला आहे. आमच्या भागात ही परिस्थिती आहे. त्यामुळे आमचा शेतकरी अडाणी नाही आहे इथला. शेतकऱ्यालाच नाही, सर्वसामान्य आमच्या इकडे जनतेला हे कळून चुकलेलं आहे की हे सरकार काय करतंय, खालचा खिसा कापतंय आणि वरच्या खिशात 500 रुपये ठेवतंय. म्हणजे मोठा दरोडा घालायचा आणि मग सहानुभूती म्हणून 1,000 रुपये द्यायचे. हे सरकारची नीती समाजाला कळलेली आहे. आणि तुमचं आत्ता काय म्हणणं होतं की तेच म्हणजे लाभार्थी योजना आणि धर्म या म्हणजे शेतकरी राहिला धार्मिक याचं की हिंदुत्व किंवा राम मंदिर, तर इथे आम्हाला ते काहीच जाणवलं नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस तिथे राम मंदिराचं हे होतं, प्राणप्रतिष्ठापना होती, त्यावेळेस इथे सगळ्या घराघरामध्ये अक्षता वगैरे वाटल्या गेल्या. पण काय झालं की राम मंदिर अर्धवटच असताना बांधलं गेलं आहे याची खंत जास्त लोकांनी व्यक्त केली. मला सगळं सुजय विखे पोचलेत का मुळात 5 वर्षामध्ये गेल्या? आता राहिला विषय सुजय विखे आणि निलेश लंके साहेब. सुजय विखे साहेबांचं सांगायचं झालं तर यांची यंत्रणा आहे. मग ती यंत्रणा अशी आहे की सुजय विखेंपर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर अगोदर 4 जणांना ओलांडून मग सुजय विखेंपर्यंत जावं लागतं. ते पण मग आधी त्यांचं असं PA भेटणार, मग PAला आपल्याला सांगावं लागणार आपलं गारणं काय, आणि मग तो पुढे दादांना सांगणार. मग दादा त्या गोष्टीकडे लक्ष घालतील की नाही माहीत नाही. आणि जो मूलभूत विषय होता आमचा पाथर्डीकरांचा पाठीचा कणा मोडायला म्हणजे मोडलाच होता जवळजवळ, गाडीवरती प्रवास करून नगर पाथर्डी. 452 लोक मृत्युमुखी पडले ह्या रस्त्याच्या याच्या अपघातांमध्ये. एवढा खराब रस्ता होता. तर निलेश लंके हे पारनेरचे आमदार असताना सुद्धा देवीचे भक्त आहेत ते, तर ते देवीला येणं जाणं होत असताना त्यांना हा रस्ता दिसला तर त्यांनी आमदार पारनेरचे पण पाथर्डीच्या रस्त्यासाठी उपोषण केलं आणि हा रस्ता मंजूर म्हणजे रस्त्याचं काम झालं आणि आज आपल्याला नगर पाथर्डी अर्धा-पाऊण तासात कंप्लीट होतो प्रवास. हेच सुजय विखे म्हणजे हेलिकॉप्टरनी फिरणारा नेता आहे, खाली रस्त्याने काय घेणं देणं नाही. त्याच्यामुळे इथे लोकांचं काय असं झालं आहे की आम्हाला हेलिकॉप्टरमधून फिरणारा खासदार नको आहे, आमच्याबरोबर पायी चालणारा कनेक्ट जो आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मुद्द्यांबद्दल? म्हणजे मी आता जसं हे म्हणते कनेक्टचा मुद्दा आहे की निलेश लंके हे ॲक्सेसिबल आहेत आणि पटकन फोनवरती, किंवा त्या तुलनेमध्ये सुजय विखे जे आहेत ते आहेत. पण परत तेच आहे की आता सगळे मुद्दे जे आपण बघतोय ते कुठंतरी एक लोकल मुद्दे पण आपण बघतो. ही निवडणूक खासदारकीची आहे,
असं अपील केलं होतं की ही निवडणूक देशाची आहे, देशाकरता बघा सुरक्षा महत्त्वाची आहे, किंवा भारताने जग अख्खं कौतुक करते, जगामध्ये डंका वाजवला जातो आहे असं सांगितलं जाते. एकीकडं म्हणजे जे गुणगान गाणलं जाते की बघा आपली किती ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे, किंवा भारत विश्वगुरू वगैरे बनणार. पण इकडं बघतोय आपण तर इथं लोकांना दुष्काळ, पाणी नाही, लोकांना बेरोजगारी, महागाई, आता तुम्ही रस्त्याचा मुद्दा काढला वगैरे, तर नगर जिल्हा तसा खूप मोठा आहे आणि खूप गुंतागुंतीचा आहे. जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या म्हणजे शहर असेल किंवा ग्रामीण असेल, इथं स्थानिक जी समीकरणं आहेत ती पण खूप वेगळी आहेत. आमदारकीची म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं वगैरे. तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक कुणाला सोपी आणि कुणाला अवघड आहे आता? मुळात म्हणजे तुम्ही देशाच्या सुरक्षेचा प्रश्न हे केला. देशाचं पहिलंही सरकार मजबूत होतं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले होते. भारताचा डंका त्याच वेळेस वाजला होता, भारत किती मजबूत आहे, भारताचं नेतृत्व किती मजबूत आहे. दुसरा मुद्दा तुम्ही इथं हे काढला विकासाचा, नगर जिल्ह्यातला. मुळात म्हणजे नगर जिल्ह्याचा विकास हा उत्तरेमध्ये झालेला आहे, आणि मुळात दक्षिणमध्ये जो अन्याय केला आहे पाण्याचा, हे उत्तरेच्या नेत्यांनीच या दक्षिणेच्या भागात पाणी येऊन दिलं नाही. त्याला कारणच विखे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा पण एक अँगल आहे. हो, उत्तर विरुद्ध दक्षिण. मग विखे घराणं जे 50 वर्षापासून तुम्ही भाषणात सांगता की 50 वर्षाची परंपरा आहे, त्यांचं लेटेस्ट भाषण आहे की 50 वर्षात आमच्या कुटुंबाने हेच केलं की 5 जणाला एका तालुक्यात शब्द द्यायचा आमदारकीचा, फक्त एकामेकाला कळून देऊ नका. ऑन द रेकॉर्ड आहे ते भाषण सगळं. 50 वर्ष तुम्ही लोकांना वेड्यातच काढलं ना. मग सुजय विखे ज्यांनी मतं मागायचे ना, मोदीचे नावं न मागता मी 5 वर्षात या भागासाठी किती रोजगार आणला, का कोणत्या भागासाठी पाणी आणलं, की कोणते रस्ते केले, आमच्या पाथर्डी तालुक्यात एक तरी मुरुम घमीला टाकलं आहे का त्यांनी, हे त्यांनी सांगावं ना. येऊन या मुद्द्यावर मतं मागावं ना. मोदीच्या नावाने मतं मागायचे हे बंद करायचे धंदे सैन्य सगळे. दुसरा एक तुम्हाला मुद्दा विचारायचा की म्हणजे जसे विखे पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते आणि ते गेले भाजपमध्ये, कुठंतरी त्यांच्यावरती पण घराणेशाहीचा एक आरोप होतो. म्हणजे मोदी इकडे घराणेशाही म्हणत असतात, पण हीच एक प्रकारे वारसा काय आणि घराणेशाही काय, म्हणजे राधाकृष्ण विखे काय किंवा बाळासाहेब विखे काय आणि सुजय विखे काय. पण दुसरीकडं लंकेंनी सुद्धा अजित पवारांची साथ सोडली आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ते शरद पवारांकडे आले. म्हणजे एक प्रकारे त्यांनी पण पक्षांतर केलेलं आहे, जसं मागच्या वेळेस विखेंनी पक्षांतर केलं होतं. तर आणि आता या पार्श्वभूमीवरती दोन्ही आपल्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. म्हणजे पवार गटामध्ये किंवा उद्धव ठाकरे गटामध्ये लोकांमध्ये काय या सगळ्याबद्दल, फाटाफुटीबद्दल किंवा ED, CBI, महाराष्ट्राचं एक राजकारण आज वेगळ्या वळणावरती आहे. तर हे मुद्दे प्रभावी ठरणार आहेत का? 100% सर. तुम्ही पाहतात उद्धव ठाकरेंची शिवसेना होती, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी होती. ही फोडली कुणी? ही फोडली सरळ सरळ तुमच्या यंत्रणांनी. म्हणजे ED लावली मागं का लगेच तो भाजपात गेला. परत कोणामागं पण बघा, कोणामागं म्हणजे पंतप्रधानांनी आरोप केले, म्हणजे तुम्ही राष्ट्रीयमध्ये म्हणतात तर सगळे आरोप केले तर ते सगळे BJPत गेले. तुम्ही ते काय सोमय्या त्यांनी जे आरोप केले ते आज सगळे तुम्हाला BJP सोबत. याचा लोकांवरती आहे. लोकांची सहानुभूती ही विरोधात चालते मग अशाने. आणि तुम्ही जर म्हणजे त्यांना ED दाखवून जर हे करणार असेल तर मग लोक काय करतात, मग विरोधात त्यांच्या सहानुभूती दाखवतात. आणि तर बरोबर आहे ना, कारण आज सर्वसामान्य कोणाला विचारलं तुम्ही चालणाऱ्या रोडवर तर सांगा शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची. पण जर असं व्हायला लागलं तर ते हे आपलं म्हणजे चुकीच्या पद्धतीने पवारांना सिंपती मिळेल या पक्ष फोडल्याची का अजित पवारांची साथ सोडली निलेश लंकेंनी, म्हणून अजित पवारांना म्हणजे जे आता भाजपबरोबर त्यांना सिंपती मिळेल. नाही, लंकेनला हेच होणार. लंकेनला पवार साहेबांचा फायदा होणार. सगळी संपत्ती लंके साहेबालाच मिळणार आणि लंके साहेबाचं काम बी त्या मिळालं संपत्ती मिळावं असंच आहे. मग मी तुम्हाला जसं म्हटलं की लंकेने पण साथ सोडली अजित पवारांची, त्याचा काय परिणाम होणार नाही. जशी काँग्रेसमधनं विखे पण गेले भाजपमध्ये, दोन्ही शेवटी काय आहे, प्रत्येक सत्ता जिकडं असेल तिकडंच जातो. जरी कोणी काय म्हटलं तरी शेवटी सत्तेसाठीच ही सगळी पक्षांतर होतात. तर एक मतदारांमध्ये ह्याचा काय परिणाम होणार आहे का नाही पक्षांतरांचा? मुळात म्हणजे लंके राष्ट्रवादीत होते आणि राष्ट्रवादीतच आले. आपण 2 गट झाले ना. हो, पण मूळ राष्ट्रवादीत आले. तशी विखे नाही ना. विखेंनी काँग्रेस घेतली, परत शिवसेना घेतली फायद्यासाठी, परत काँग्रेस घेतली, आता परत BJP घेतली. फक्त सत्ता पाहिजे. कशासाठी? आपल्या जी परंपरा आहे, आपलं जे नाव आहे हे फक्त टिकवायचे. लोकांचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही निवडणूक लढवता तर विकासाच्या मुद्द्यावर लढवा ना. 2019ची तुम्ही लोकसभा लढवली भारतीय जनता पार्टीकडून, त्याच्या 8 दिवशी तुमचं भाषण आहे ना, 8 दिवसापूर्वीचं रेकॉर्ड आहे, ऑन द रेकॉर्ड आहे की या भारतीय जनता पार्टीने जातीत भांडणं लावण्याचे काम केलेले आहेत. सगळ्यात धर्मात भांडणं लावायचे कामं केलेत या भारतीय जनता पार्टीने. हे विकेंडचं स्टेटमेंट आहे. तुम्ही उलटं पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही काय विचारता काही नाही. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागा.
ज्या समजा तुम्ही दहशतच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली मागच्या वेळेस, संग्राम जगताप उमेदवार होते, आज तुम्ही त्यांनाच घेऊन फिरताय. मग तुमचे मुद्दे गेले का दहशतीचे, गुंडगिरीचे? आज तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांना मतं मागणार आहेत? सगळे गुंड तर तुमच्या बरोबरच आहेत. तुम्हाला काय वाटतं या फटाफुटीचा काय नेमका फायदा होईल, तोटा होईल? कारण इकडं मोदी किंवा हे सांगत असतात की आमची लढाई करप्शनच्या विरोधामध्ये आहे, पण आपण एकीकडे बघतो की करप्शनचे आरोप झालेले नेतेच यांच्याकडे येतात, त्यांनाही मंत्रिपदं दिली जातात. पण म्हटलं जातं की नाही त्यांना क्लीन शीट नाही, त्यांची चौकशी सुरू आहे, असंही भासत होतं. मला मुद्दा म्हणायचा की मतदारांमध्ये संभ्रम आहे का? कारण आपण ज्याला मत देतो तो उद्या राहील का एका कुठल्या पक्षामध्ये, का तो कुणाशी काही कुणीही कुणावर जाते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विस्कार झालेला आहे, तर याचा काही लोकांवरती परिणाम होतोय का? ही पक्षांतर, आयाराम गायाराम किंवा ED CBI ह्याचं काय होतंय? सध्या म्हणजे सर्वसामान्य माणसाला असं झालं आहे की BJPनं महाराष्ट्रामध्ये जी सगळ्यात मोठी चूक BJPकडून झाली असेल तर त्यांनी शिवसेना फोडली. दुसरी चूक झाली राष्ट्रवादी फोडली. कारण पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल जनसामान्यांच्या मनामध्ये एवढी सहानुभूती निर्माण झालेली आहे की आता असं झालं आहे की त्यांना जेवढा जास्त त्रास द्यायला जातील BJP किंवा हे शासन, तेवढी सहानुभूती यांची वाढणार. मतामध्ये कन्व्हर्ट होईल का? सहानुभूती आहे बरोबर आहे, पण ती मतांमध्ये, जागांमध्ये परिवर्तित होईल? आज आम्ही पाहतोय ना की खेड्यापाड्यात जिथे यंत्रणा जे म्हणतो की यंत्रणा 2 दिवस 3 दिवस आधी कामाला लागते, ते आमच्याकडे सध्या यंत्रणा कामाला लागलेली आहे. पण सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणतो आम्ही यंत्रणेचा वापर करून घेऊ, पण आम्हाला मत जिथं द्यायचं तिथंच देऊ. यातच आम्ही समजून जातोय की काय कल कुठे चाललाय. म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणामुळं यांची नामुष्की झालेली आहे. आपण बघितलं की अटीतटीचा सामना आहे. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे ही लढत सुरुवातीला असं वाटलं होतं की एकतर्फी वगैरे होईल, पण ती नंतर चुरशीची बनत गेलेली आहे आणि वातावरण ढवळून निघालेलं आहे. अनेक स्थानिक मुद्दे आहेत, दुष्काळ हा मुद्दा आहे, महागाई मुद्दा आहे, बेरोजगारी मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा रोष हा देखील मुद्दा आहे. फक्त केवळ धर्म किंवा अहल्यानगर हे नाव करणं एवढ्यापुरती ही निवडणूक राहिलेली नाही. ह्याला अनेक कंगोरे आहेत. दक्षिण विरुद्ध उत्तर असाही भाग आहे. मराठा वंजारी समाज जो आहे, आज मराठा आरक्षणावरनं जो रोष आहे तो देखील आहे. या सगळ्याचं प्रतिबिंब आणि त्या जोडीला जी ED CBIची कारवाई असेल किंवा पक्ष फुटलेले आहेत, असे अनेक विषय आहेत. आणि मतदारांच्या मनात काय हे मात्र सांगता येणार नाही. पण हवा कुणाची मधला हा पाथर्डीमधला जो चर्चेचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला? आपल्यासोबत जे पाथर्डीचे नागरिक होते, काही कार्यकर्ते होते, त्यांची मतं जी आहेत ती तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि बघत रहा हवा कुणाची, बोल भेटू.